स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य. स्वराज्य. नाशिकच्या देवळा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलीस असल्याचे खोटे सांगून एका व्यापाऱ्याला अडवून 11 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या दरम्यान झालेल्या झटापटीत व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून देवळा पोलिसांनी या प्रकरणी मालेगाव आणि सटाणा येथील 3 संशयितांना अटक केली आहे. पिंपळगाव वाखरी येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी त्यांच्या पिकअप वाहनानं मालासाठी गुजरातला जात असताना ही घटना घडली आहे. भौर फाटा परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं त्यांना ओव्हरटेक करून अडवले. गाडीतून उतरलेल्या संशयितांनी आपण पोलीस असल्याचे सांगून गाडीत गुटखा असल्याचा बनाव रचला आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर 11 लाख रुपयांवर हा व्यवहार ठरला. पैसे घेऊन तांबोळी यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. मात्र आरोपींनी आधी पैशाचा हट्ट धरत तांबोळी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जब्बार तांबोळी यांची प्रकृती बिघडली. त्यांना चक्कर आली आणि छातीत दुखू लागले. त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती करूनही आरोपींनी त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या झटापटीत तांबोळी बेशुद्ध पडले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघे जण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते. त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभुना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती. त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला. त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन नॉल्स येथे घेऊन गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव येथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगवडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देवळा पोलिसांनी या प्रकरणी विलास जगताप, मोहम्मद शफीक आणि महेश भामरे यांच्या विरुद्ध अपहरण आणि खंडणी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. या कारवाईमुळे बनावट पोलीस बनून लूटमार करणाऱ्या टोळ्याचे आता धाबे दणाणले आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, देवळा.